मान्यता पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्ही तिथे झोपणार. झोपडपट्टीवाल्यांना तुम्ही घरं देताय एका ठिकाणी, पण आमच्यासारख्या लोकांनी आमच्या रक्ताचा घाम गाळून आम्ही पैसा कमवला, त्यात आम्ही बांधकाम केले आणि त्याच्यावरच बुलडोजर यायची वेळ आली तर आम्ही जायचं कुठं? ही जागा 1972 मध्ये प्राधिकरणाने ॲक्वायर केलेली होती आणि ॲक्वायर करताना शेतकऱ्यांना 12.5% परतावा देणार होतो, परंतु शेतकऱ्यांना 12.5% परतावा दिला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आमच्यासारख्या कामगार वर्गाला, सर्वसामान्य लोकांना ही जागा विकली आणि विकल्यानंतर त्यावेळेस रितसर खरेदी खत झालं. काही लोकांचे सातबारे होते, परंतु सरकारने मध्ये सातबाऱ्यावरचे नावं गायब करून टाकले. धक्कादायक बाब म्हणजे शहरातील निगडी ते रहाटणी आणि कासारवाडी ते चिखली या दरम्यान असलेल्या 11 उपनगरांमधून हा रोड जाणार आहे. IPM लोकमतकडे त्याचे नकाशेही आहेत. तरी पिंपरी महापालिका आणि नवनगर विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून या कारवाईचा छानपट्टा लागू नये अशी उत्तरं दिली जात आहेत. त्यामध्ये कमर्शियल अतिक्रमण आहे त्याच्यावर सध्याच्या टप्प्यात तरी कारवाई करू पावसाळ्यात, नंतर बाकीचं पण नंतर केलं. संरक्षण खात्यामध्ये जागा असल्याने संरक्षण खात्याचे आपलं चालूच आहे, लायब्ररी चालूच आहे, मंडप घातली जे आहे ती 65% रिकामी असल्यानंतर तो 35% घरामध्ये 35% जागेवरच घरांचे काही घरांचं अतिक्रमण आहे. हा आकडा काही क्षेत्रामध्ये असण्याची शक्यता आहे. रिंग रोड प्रकल्पासाठी अतिक्रमणाच्या नावाखाली नागरिकांचं घर पाडलं जाणार. अनुषंगाने त्यांना मोबदलाही मिळणार नाही, ना पालिकेकडून त्यांची पर्यायी व्यवस्था केली जाणार. त्यामुळे नागरिकांची झोपच उडाली. त्यामुळे पालिकेला पुढच्या काळात मोठ्या रोषाला सामोरं जावं लागणार अशीच परिस्थिती आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुशांत डुंबरेसह गोविंद वाकडे, IPM लोकमत, पिंपरी चिंचवड.